ललित पाटील प्रकरणात सुषमा अंधारेंना एक निनावी पत्र आलं होतं आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र त्यानंतर फरांदे यांनी कुठेतरी असा आरोप केला आहे की या निनावी पत्राच्या आधारे सुषमा अंधारे माझ्यावर खोटे आरोप करतायत आणि आज त्यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्तावसुद्धा मांडलेला आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सुषमा अंधारे ताई आहेत. ताई, आज फरांदे यांनी तुमच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभेत मांडलेला. तुम्ही याआधी पण म्हटला होता की बडी बाबी या पत्रात त्या उल्लेख होता, ती बडी बाबी हे स्वतःहून ओढवून घेत आहेत बडी बाबी शब्द. काय तुमचं आता भूमिका? त्यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. सीपींना भेटल्यानंतर मी पत्रकारांशी जो संवाद साधला, मुळात ती पत्रकार परिषद नव्हती आणि मला पत्रकारांनी संवाद साधला. ते पब्लिक डोमेनमध्ये ते सगळे व्हिडिओज उपलब्ध आहेत. त्यात मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की याला कुठलाही कायदेशीर आधार नाही, पुरावा नाही, सबब या पत्रातल्या नावांचा मला उल्लेख करता येणार नाही. त्यामुळे मी कुठल्याही नावाचा उल्लेख केला नाही. बरं, जे पत्र मी सीपींना दिलं, जे पत्र फक्त मीच वाचले, ज्याची कुठेही झेरॉक्स प्रत निघालेली नाही आहे, ते पत्र मुळात त्याच्यामध्ये देवी आणि फरांदे यांचंच नाव आहे असं फरांदे कसं काय विश्वासाने सांगतात? फरांदे चोरांच्या मनात चांदणं का येतंय? फरांदेंना असं का वाटतंय की आपलंच नाव असेल? अरे, जे पत्र कुणी वाचलंच नाही, म्हणजे एनव्हलप सकट मी पत्र दिलं. बरं, मी त्याची झेरॉक्स प्रत न काढता पत्र दिलं विशेष म्हणजे, आणि एनव्हलप सकट मी पत्र देताना त्याला साक्षीदार 4 ते 5 लोक माझ्यासोबत त्या बैठकीमध्ये आहेत. त्यामुळे त्या जे काही बोलत आहेत त्याला काही अर्थ नाही आहे. मला त्याची 2 कारणं वाटतात. एक, कदाचित देवे आणि फरांदे या आतून भांबावलेले आहेत, घाबरलेले आहेत. त्यांचं मन स्वतःला खातं आहे आणि आतून त्यांना कुठलं तरी गिल्ट टोचत आहे, म्हणून त्या स्वतःवर ओढवून घेत आहेत. त्यांना कुठली तरी भीती ग्रासलेली आहे. आणि दुसरं एक कारण मला असं वाटतं की सुषमा अंधारे ज्या वेळेला त्यांना सगळ्या विरोधकांना सोळो की पळो करून सोडतात, तेव्हा माझ्या विरोधात ना ईडीचं रेकॉर्ड आहे, ना CBIचं, ना क्रिमिनल रेकॉर्ड आहे. मध्ये काही त्यांनी फुटकळ प्रयत्न केले माझ्या कॅरेक्टर असोसिनेशनचे, पण तेही सक्सेस झाले नाही. त्यातही त्यांना काही फार यश मिळालं नाही. अशा वेळेला काय करावं? तर मग सुषमा अंधारेच्या विरोधात आपण हक्कभंग आणू शकतो का? मी इथे आठवण करून दिली पाहिजे. ऑक्टोबरमध्ये एका उपऱ्या माणसाने, मी उपरा शब्द जाणीवपूर्वक वापरते कारण महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राचं खाऊन महाराष्ट्राच्या लेकी बाळींना धमकावण्याची हिंमत सन्माननीय फडणवीस साहेबांच्या मेहरबानीने काही उपऱ्या लोकांमध्ये आलेली आहे. त्यातला एक उपरा म्हणजे मोहित कंबोज. तर मोहित कंबोजने त्यावेळेला ऑक्टोबरमध्ये ट्विट करत असं सांगितलं की बहुत जल्द हम सुषमा अंधारे का भी महुआ मोइत्रा करेंगे. आता महुआ मोइत्राचं त्यांनी काय केलं ते तुम्हाला माहिती आहे. तर महुआ मोइत्रांना तिकडनं त्यांनी लोकसभेतनं निलंबन केलं आणि आता माझं निलंबन करू शकत नाही आहेत, पण माझा आवाज बंद करण्यासाठी, काहीतरी भीती दाखवण्यासाठी हे अशा काहीतरी कारवाई करण्याची भाषा ते करत आहेत. परंतु माझं सरळ साधं म्हणणं आहे की बाई म्हणून मी विक्टीम कार्ड खेळणार नाही आणि कृपया माझ्याकडेही आपण बाई म्हणून बघू नये, तर महाराष्ट्राचा, भारताचा नागरिक म्हणून, बिकॉज आय बिलीव्ह इन इक्वॅलिटी, समतेच्या लढाईमध्ये मी विश्वास ठेवते. त्यामुळे मी लोकाभिमुख आणि लोकांच्या हिताचे प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत, म्हणून जर माझ्यावर हक्कभंग आणण्याचा प्रयत्न केला जात असेल, जो गुन्हा मी केलेलाच नाही त्याच्यासाठी, तर माझी जेव्हा कधी बाजू मांडायला मला विधिमंडळात बोलावलं जाईल तेव्हा मी निश्चितपणे माझी बाजू मांडेल. परंतु मला नाही वाटत की त्या हक्कभंगाच्या प्रस्तावामध्ये काही फार जान आहे किंवा त्यात काही फार तथ्य आहे. त्यांनी प्रस्ताव मांडताना असं म्हणले की मी 30 वर्षात गेले, विविध पदांवर लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येते. मी सुद्धा आरोप केलेत, पण पुराव्याशिवाय मी आरोप केलेले नाहीत. सुषमा अंधारे यांच्याजवळ पुरावे असतील तर त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावेत. आणि त्यानंतर त्यांनी असं सुद्धा म्हणले की ललित पाटील हा उभाटा सेनेचा असल्याने असे खोटे आरोप जे आहेत ते केले जातात. अरे यार, मी तर पुन्हा सांगते की तुम्ही आमच्या पक्षाच्या कोणत्या माणसाला स्पेअर केलं हो? म्हणजे रवींद्र वायकरजी असतील, किशोरीताई पेडणेकरजी असतील, किंवा आमचे अनिल परब साहेब असतील, संजय राऊत साहेब असतील, आमच्या तर सगळ्या लोकांना तुम्ही त्रास देता. मग अचानक तुम्हाला असा कसा काय एक साक्षात्कार झाला की ललित पाटीलमुळे? अरे, जे कोणी, एक तर ललित पाटील आमच्या पक्षाचा नाही आहे, जे कोणी माणसं असतील त्यांना तुम्ही बिनधास्तपणे कुणाचीही गय करू नका. ड्रग्ज हा विषय बियॉन्ड पार्टी पॉलिटिक्स जाऊन सोडवला गेला पाहिजे. कोणी कुठल्याही पक्षाचा असो, तिस्मार खान जहागीरदार असो, पण त्याची गय केली नाही पाहिजे. हा एक भाग. दुसरं भाग असं की त्या जेव्हा म्हणतात ना की मी 30 वर्षापासून काम करते आणि माझ्यावर, अहो तुमच्यावर आरोप केलेत कुणी? मुळात देवी आणि फरांदेजी चोर की दाढी में तिनका, मी तुमच्यावर आरोपच केलेले नाही आहेत.
मी तुमचं नावही घेतलेलं नाही आहे, चुकून सुद्धा घेतलेलं नाही आहे मी तुमचं नाव, तरी तुम्ही स्वतःवर जे ओढवून घेताय, माझं नाव घेतलं, मीच आहे, बडी भाभी म्हणजे मीच आहे, तुम्हीच स्वतः कबुली जबाब देताय, मी बोललेच नाही आहे काही. उलट मला असं वाटतंय की सोशल मीडियाने सुरू केलेलं जे काही जहाल आहे त्याच्यात तुम्ही फसलाय. फरांदेताई, तुम्ही ट्रॅपमध्ये अडकलाय हे जरा समजून घ्या. मी तुमच्यावर आरोप केलेले नाहीत, मी तुमचं कुठेही नाव घेतलेलं नाही. उलट मी असं म्हटलं की त्या पत्राला कुठलाच आधार नसल्यामुळे मी त्याच्यातली कुठलीच माहिती डिस्क्लोज करणार नाही. असं असतानाही तुम्हाला कसा काय साक्षात्कार झाला देवयानीताई की त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे? याचा अर्थ तुम्हाला स्वतःबद्दल एवढी खात्री आहे का? याचा अर्थ तुमच्या मनात काही भीती आहे का? असं असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. तुम्ही स्वतःवर जर ओढवून घेतलं असेल तर माझा खरंच नाईलाज आहे. मी त्याला काय करू शकते? खरं तर संसदेत जे घुसखोरी प्रकरण झालं त्यानंतर त्यावर चर्चा व्हावी अशी मागणी खासदार करत होते. मात्र त्यानंतर आता 141 खासदारांचं निलंबन करण्यात आलेलं आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंचा सुद्धा समावेश आहे. याकडे कसं पाहता तुम्ही? आता 141 आमदारांचं विरोधकांचं खासदारांचं निलंबन. आजचा माझ्यावरचा हक्कभंगाचा प्रस्ताव असेल किंवा काल 78 आणि आज काही एवढ्या मोठ्या प्रमाणात जम्बो निलंबन जे केलं गेलेलं आहे, मला असं वाटतं की हा एका अर्थाने भारतीय राज्यघटनेचं प्रकरण 3 कलम 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आहे. कुठल्याही व्यक्तीला आपलं म्हणणं अत्यंत संयत भाषेत मांडण्याचा अधिकार आहे. सुप्रिया सुळे या तर 5 वेळा संसद रत्न झालेल्या आहेत. म्हणजे संसदेच्या त्यांच्या कामकाजामध्ये त्या प्रचंड शिस्तबद्ध आणि प्रचंड संयत आणि चौकटीत मांडणी करतात. तरीसुद्धा या लोकांवर ज्या पद्धतीने कारवाई केली गेली याचा अर्थ असा आहे की भाजपाने हे ठरवून घेतलेलं आहे की तुम्हाला आम्ही बोलूच देणार नाही. जितका विरोधक सशक्त असतो तितकी लोकशाही सशक्त असते. पण विरोधकांचा आवाजच दाबला जात असेल तर मात्र लोकशाहीचा गळा घोटण्याचा हा प्रयत्न असतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की कालच्या आणि आजच्या या एकूण जम्बो निलंबनाचं एका वाक्यात मतितार्थ हाच आहे की भाजपाकडून बहुमताच्या जोरावर विरोधकांचा नाही तर विरोधकांच्या माध्यमातून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. विधानसभेच्या अधिवेशनातच नितेश राणे यांनी सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबत व्हिडिओ जो आहे तो दाखवला होता. त्यानंतर तुम्ही पत्रकार परिषद तुम्ही सुद्धा त्याला उत्तर दिलं होतं. गिरीश महाजनांचा फोटो. आता राजीनामा घेण्याची मागणी होत आहे. आता तुम्ही या सगळ्याकडे काय मागणी करताय, काय पाहताय, काय तुमची? मला तर असं वाटतंय की बिचाऱ्या नितेश राणेची खूप अडचण झाली असेल आणि त्यांना सगळ्यांनी झापलं सुद्धा असतील खाजगीमध्ये घेऊन. कारण नितेश राणे अति उत्साहाच्या भरात करायला गेले एक आणि झालं भलतंच अशी अवस्था झालेली आहे त्यांची. कारण 2 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ जर तुम्ही उकरून काढाल तर साहजिक आहे आरेला कारे म्हणून प्रतिक्रिया येणार आहे. तुकोबारायांनी सांगितले आरे म्हणता कारे येते आणि पेराल ते उगवते. आता जर नितेश राणेंनी हे पेरले तर उगवून आलेले गिरीश महाजनांवरचे आरोप त्यांचं काय करायचे ठरवावं लागेल. जो न्याय सुधाकर बडगुजरांना तोच न्याय कासकरांच्या लग्नामध्ये उपस्थित असणाऱ्या आमदार बाळासाहेब सानप, मंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, भाजपचा स्थानिक नेता विक्रांत चांदवडकर या सगळ्यांनाही द्यावा लागेल. कारण या प्रकरणामध्ये खूप साऱ्या चौकशा होऊन काही पोलीस ऑफिसर्सच्या सस्पेन्शन झाल्या होत्या. मग तुम्ही कर्मचाऱ्यांना एक वेगळा न्याय देता आणि लोकप्रतिनिधींना वेगळा न्याय असं कशासाठी करता? तर मला असं वाटतंय की काल खडसे साहेबांनीही सभागृहाच्या पटलावर गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. आणि ताई, इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये बैठक पार पडतीये. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की मोदींविरोधात कुठला तरी चेहरा द्यावा लागेल, पण मी तरी अजून तशी नेतृत्व करण्यास सांगितलं तर करेल. मात्र तुम्हाला असं वाटतं का मोदींविरोधात चेहरा उद्धव ठाकरे असावा? नाही, मोदींच्या विरोधातला चेहरा मला असं वाटतं की सर्वसामान्य भारतीय माणूस जो इथल्या महागाईला, अत्याचाराला, कायदे सुव्यवस्थेचा जो बजबजपुरी झाली आहे त्याला जो कंटाळलेला आहे तो प्रत्येकजण मोदीजींच्या विरोधातला चेहरा आहे. एक पर्टिक्युलर चेहरा म्हणून कोण असेल तर त्याच्यावर अजून आमची चर्चा व्हायची आहे. इंडियाच्या बैठकांमध्ये ती चर्चा होईल आणि यथावकाश तो चेहरा पुढे येईल. जो चेहरा पुढे येईल तो चेहरा सर्वमान्य असेल आणि
सर्वमान्य असा चेहरा लोक स्वीकारतील. मराठा आरक्षणाकडून कुठेतरी जातगणना व्हावी अशी मागणी होती, मात्र RSSने याला विरोध केला आहे. सामाजिक समतेसाठी जातगणना नको अशी RSSची भूमिका आहे. तुमची काय भूमिका आहे? RSS अशा चांगल्या गोष्टींना नेहमी विरोध करतं, कारण त्यांचा संघी कावा वेगळाच असतो. पण एक नक्की आहे की आरक्षणाचा प्रश्न सोडवताना जातनिहाय जनगणना करणं गरजेचंच आहे, ती केली गेली पाहिजे. इवन दो आपल्याकडे जे काही महिला आरक्षणाचं बिल आलं त्या बिलासाठी सुद्धा तुम्हाला नव्याने जातनिहाय जनगणना करणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे ज्या संसदेतल्या जागा आहेत आत्ताच्या 543 जागा, या 543 जागा या 1971च्या जनगणनेवर आधारित आहेत. 71ला आपली संख्या किती होती? तर 71ला साधारण 65 ते 70 कोटीच्या आसपास होती. मग 70 कोटीच्या संख्येवर जर तुम्ही 543 खासदार दिले, आता किती आहेत आपले खासदार? तर आता साधारणतः आपल्या खासदारांची संख्या 543 आहे, पण लोकसंख्या 130 कोटी आहे. म्हणजे 130 कोटीला 1000 प्लस खासदार करावे लागतील. आणि 1000 प्लस खासदार जर करायचे असतील तर मग त्याच्यामध्ये महिला किती असतील आणि त्या महिला त्या प्रवर्गातून येणाऱ्या महिला किती असतील, हे जर सगळं समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी म्हणून जातनिहाय जनगणना फार गरजेची आहे. पण अर्थात हे ज्याला थोडाफार मेंदू आहे त्याला कळेल, आणि जाऊ दे, आता मी त्याच्यावर बोलत नाही. धन्यवाद ताई. तर विविध राजकीय प्रश्नांवर आपलं परखड मत जे आहे ते सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन विकीसह विनय जगताप, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.